वेलकम बॅक शिरपूरकर अवर न्यू ब्लॉग. माहिष्मती साम्राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माहिष्मती साम्राज्याचे बाहुबली सध्या झाडू मारताय आणि बल्लारदेव ब्लॉग काढताय. बल्लारदेव आता ब्लॉग काढत गेले, आता दूध घ्यायला, कारण की बल्लारदेवला माहिती घरात चहा भेटणार नाही. दुधासाठी पैसे घेत मी गेलो आता डेअरीवर आता म्हणजे जे माझ्या घराजवळ असतील त्यांना माहिती असेल की आपण कोणत्या डेअरीवर आलोय. तिकडनं गेलो शॉपवर म्हणजे दोन वस्तू का घ्यायला, ते म्हणजे काहीतरी त्यांना घरी सांजरे बनवायचे होते, आता आखाजी येते म्हणून. आणि ते घेऊन आम्ही गेलो डायरेक्ट घरी आलो आणि तिकडनं आलो जिम मध्ये. दोघं जण जिम मध्ये येतात, बरं पोरांचे नाखरे सुरू. भाऊ म्हणे हे बघ कुछ तो बिल की आहे. कॅमेरा जसा ऑन करतो तसा सगळ्यांची नजर आपल्याकडे की भाऊ आम्हाला पण घे. म्हटलं भाऊ सगळ्यांको लेंगे डरो मत. भाऊ इकडं भाऊ तिकडे वहिनीसोबत बोलत होता आणि आपण इकडे आलो डाएटिंग करायला, म्हणजे थोडंसं डाएटचं वस्तू घ्यायला, म्हणजे खायला. कारण की काही झालं डाएट एकदम प्रॉपर पाहिजे. डाएट घेऊन मी निघालो आता बाहेर बर्थडे पार्टीसाठी. आता घरचे तर परमिशन काय देत नाही. परमिशनसाठी मम्मीकडे गेलो, कॅमेरा ऑन केला तेवढ्याच मम्मी म्हणे जमाव नाही भाऊ म्हणे. म्हटलं बापरे. कसं तरी मम्मीला पटवलं आणि भाऊसाठी घ्यायला आलो कपडे. इथं मम्मी खुश. मम्मी म्हणे जा म्हणे. आलो तर यांचं वेगळी मैफिल चालू होती. भाऊ म्हणे काहीतरी मॅटर झाले. भाऊचं मॅटर सांगण्याच्या आधी भाऊ म्हणे कॅमेरा बंद करले, कारण की आमचा गावाचं आहे म्हणे. म्हटलं तुमच्या गाववाले पण बघतील. म्हटलं केक घेऊन आम्ही निघालो बर्थडे सेलिब्रेशन साठी. आणि भाऊ म्हणून आम्ही वाघ लावून गेलो कपाडा होतो म्हणे भाऊ. बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही निघालो हॉटेलसाठी. कपडे सगळ्यांचे चेंज झाले, कारण की खायचा कमी आणि चेहऱ्याला लावायचे जास्त, म्हणून सगळे कपडे चेंज करून आम्ही आलो हॉटेलला आल्यावर ऑर्डर दिला आणि ऑर्डर दिला गेल्यानंतर पटकन आवरून घेतलं, कारण की आधीच मी खूप लेट झालो होतो. हॉटेलला बाय बाय करत आम्ही निघालो घरी, कारण की घरून कमस कम 3 किंवा 4 फोन आले असतील. ते फोन रिसिव्ह न करता मी डायरेक्ट घरी गेलो. आणि आता पाहू घरी जाऊन काय होतं. तो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय कानादेश, जय महाराष्ट्र.